आणि या घडीची सगळ्यात मोठी बातमी म्हणजे शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत पुढील सुनावणी 21 जानेवारीला होणार आहे। आतापर्यंत या प्रकरणामध्ये तारीख पे तारीखच होत होती। आज सुनावणी होईल अशी अपेक्षा होती, मात्र आजही सुनावणी झालेलीच नाही। पुढची तारीख मिळालेली आहे। आता थेट पुढच्या वर्षात 21 जानेवारी 2026 ला ही सुनावणी होणार आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती ही सुनावणी होणं अपेक्षित होतं, मात्र ही सुनावणी न झाल्यामुळे आता नेमकं पुढे काय भूमिका घेणार दोन्ही शिवसेना हे आपल्याला पाहावं लागणार आहे, विशेषतः ठाकरेंची शिवसेना। शिवसेनेच्या पक्ष आणि चिन्हासंदर्भातली पुढील सुनावणी आता 21 जानेवारीला पुढच्या वर्षामध्ये होणार आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या शिवसेनेसाठी ही सुनावणी अत्यंत महत्त्वाची होती। शिवाजी काळे आपल्याला अपडेट देतात। शिवाजी, या सगळ्या संदर्भामध्ये ठाकरे गटाने जी मागणी केली होती ती थोडक्यात पेटाळल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। त्यांचं म्हणणं होतं की राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक आहे, त्या पार्श्वभूमीवरती तात्काळ या प्रकरणाची सुनावणी व्हावी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राज्यामध्ये जानेवारीमध्ये या सगळ्या निवडणुका जानेवारी 30 पर्यंत होणं अपेक्षित आहे। त्या अगोदर या सगळ्या प्रकरणाची सुनावणी व्हावी अशी मागणी होती, मात्र जी माहिती सध्या येताना पाहायला मिळते त्याच्यामध्ये या सगळ्या प्रकरणाची सुनावणी जानेवारीमध्ये जाताना पाहायला मिळत आहे। एकंदरीत जर पाहिलं गेलं तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाने अर्जंट हिअरिंग करण्याची मागणी जी केली होती महाराष्ट्राच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती, त्या 2 डिसेंबर पासून शेड्यूल आहेत। त्या दृष्टिकोनातून जर आपण पाहिलं तर सध्या तरी ही मागणी जी आहे ती होताना पाहायला मिळत नाहीये। जानेवारी महिन्यातली तारीख घेण्याच्या संदर्भामध्ये चर्चा सुरू होत्या आणि त्याच्यामध्ये चर्चा अशी होती की साधारणपणे किती वेळ कोणत्या पक्षाला युक्तिवादासाठी लागतील, राष्ट्रवादी आणि शिवसेना हे दोन्ही पक्षाचे युक्तिवाद सोबत केला तर चालेल का, असे वेगवेगळे प्रश्न जे आहेत त्या निमित्ताने जे आहेत ते उपस्थित करण्यात आले होते। त्याच्यामध्ये एका बाजूला जर आपण पाहिलं डॉक्टर अभिषेक मनु सिंघवी हे युक्तिवाद करताना पाहायला मिळत होते, दुसरीकडे महेश जेठमलानी हे दुसऱ्या बाजूने युक्तिवाद करताना पाहायला मिळत होते। डॉक्टर अभिषेक मनु सिंघवी यांनी सांगितलेलं आहे की आम्हाला साधारण 3 तास हवे आहेत, तर दुसरीकडे कामत यांनी सांगितलेलं आहे की आम्हाला 2 तास मिळणं गरजेचं आहे। देवदत्त कामत हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीनं कोर्टामध्ये अपील झाले असल्याचं पाहायला मिळालं होतं। तर एकंदरीत जर पाहिलं तर यामध्ये एनसीपी सिम्बॉल आहे, त्याचबरोबर शिवसेना पक्षचिन्ह सिम्बॉल आहे, राष्ट्रवादी आमदार अपात्र प्रकरण आहे, शिवसेना आमदार अपात्र प्रकरण आहे। तर एकंदरीत जर पाहिलं गेलं तर याच्यामध्ये या संदर्भात खल पडताना पाहायला मिळाला की सुनावणी नक्की कधी घ्यायची आणि त्याच्यानंतर हा खल सुरू असतानाच हे प्रकरण जे आहे इंडिकेटली सांगण्यात आलं की ओरली की आम्ही या सगळ्या संदर्भामध्ये 22 जानेवारीला जे आहे ते प्रकरण आम्ही लिस्ट करत आहोत असं कोर्टाने म्हटलेलं आहे। ते एकंदरीत जर पाहिलं गेलं तर यावर्षी शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा निकाल नाही, ठाकरे गटासाठी हा मोठा धक्का आहे की त्यांनी सांगितलं होतं की आम्हाला दिलासा मिळणं अपेक्षित आहे आणि दिलासा याच्यासाठी पाहिजे होता का स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती हा दिलासा पाहिजे होता, मात्र इथे कुठलाही दिलासा त्यांना मिळालेला नाहीये। दुसरं म्हणजे यामध्ये असं म्हटलेलं आहे की सगळ्यात महत्त्वाचं शिवसेनेचं मॅटर जे आहे आम्ही युक्तिवाद करू, त्यानंतर पिटिशनरची जी बाजू आहे त्यांना 3 तास दिले जातील, रिस्पॉन्डेंट म्हणजे समोरची जी आहे त्यांना 2 तास दिले जाईल। बोथ साईड म्हणजे दोन्ही बाजू ज्या आहेत या सगळ्या संदर्भात साधारण 5 तासाचा वेळ आहे आणि त्यांनी सांगितलं आहे की तुमच्या ज्या पूर्ण प्लेडिंग आहे, प्रतिज्ञापत्र आहे, त्या सगळ्या ज्या आहेत त्या 21 जानेवारी पर्यंत फाईल होणं अपेक्षित आहे। तर एकंदरीत जर पाहिलं तर लिस्ट ऑन 21 जानेवारी वी टेकम ॲट 8:30 AM असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि ओरली जे सांगितलेलं आहे तर त्यांनी म्हटलं की आपण ही कंटिन्यू करू। एकंदरीत जर पाहिलं तर सुनावणीची तारीख ही 21 तारखेला जानेवारीला 21 जानेवारीला शिवसेना पक्ष आणि चिन्ह, राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्र प्रकरण या सगळ्या प्रकरणांची सुनावणी जी आहे ती सुरू होईल। सुरुवातीला शिवसेना पक्षाची सुनावणी जी आहे ती साधारण 11:30 वाजता, कारण हे पहिलं प्रकरण आलेलं आहे, यावरती सकाळी 11:30 वाजता हिअरिंगला सुरुवात होणार आहे। त्यानंतर जर पाहिलं तर बेंचने हेही सांगितलेलं आहे की 22 तारखेला आम्ही हे सगळे प्रकरण जे आहे ते कंटिन्यू यावरती हिअरिंग करू। त्यामुळे 21 जानेवारीला या सगळ्या संदर्भामध्ये कंटिन्यू हिअरिंग होणार आहे। 3 तास या ठाकरे गटाच्या वतीनं मागण्यात आले होते, या सगळ्या प्रकरणावरती आम्ही अधिकचा वेळ देणार नाही असं म्हटलेलं आहे। ते एकंदरीत जर पाहिलं तर टोटल 5 तास लागणार अशी माहिती दिली होती, मात्र या सगळ्या प्रकरणामध्ये आपण जर पाहिलं तर 21 जानेवारीला या सगळ्या प्रकरणामध्ये हिअरिंग होणार आहे आणि ज्या पद्धतीने यांची मागणी होती की पक्ष चिन्ह जे आहे शिंदे यांना देण्यात आलेलं ते गोठवण्यात यावं निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती, मात्र लोकसभा झाली, विधानसभा निवडणुका चिन्हावरती पार पडलेल्या आहे, लोकांपर्यंत चिन्ह दिले आहे। न्यायालयाने ही मागणी जी आहे ती फेटाळलेली आहे आणि ठाकरे गटाला एक मोठा धक्का या निमित्ताने म्हणावा लागणार आहे, कारण ठाकरे गटाला
एक मोठा धक्का या निमित्ताने मिळालेला आहे असं म्हणता येईल. कारण त्यांची जी मागणी होती, शिवसेनेचं एकनाथ शिंदे यांना दिलेलं चिन्ह आहे ते गोठवण्यात यावं, मात्र ही मागणी जी आहे कोर्टाने फेटाळलेली आहे. लोकल बॉडीच्या इलेक्शन म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका आहेत त्या आता जाहीर झालेल्या आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुंबई निवडणूक देखील, मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही देखील ठाकरे यांना मशालीवरतीच लढावं लागणार आहे. कारण 21 आणि 22 जानेवारीला या सगळ्या संदर्भामध्ये हिअरिंग अपेक्षित आहे. त्यामुळं आता या सगळ्या प्रकरणामध्ये ठाकरेंना मशालीवरती निवडणूक लढावं लागणार आहे आणि शिवसेना शिंदे यांना ज्या पद्धतीने निवडणूक आयोगानं धनुष्यबाण हे चिन्ह दिलेलं आहे, मूळ पक्ष हा देण्यात आलेला आहे 2023 फेब्रुवारी मध्ये, तो त्यांच्यासोबत कायम राहणार आहे. हा एकनाथ शिंदे यांच्यासाठी मोठा दिलासा म्हणावा लागणार आहे. शिवाजी, यामध्ये म्हणजे ऑफकोर्स कोर्टाचा आदर ठेवूनच, पण दरवेळेला असं समजतं की पुढची सुनावणी आणि त्यानंतर सलग सुनावणी होईल आणि त्यानंतर काय तो निकाल हाती येईल, पण दरवेळेला नवी तारीखच मिळते. कशामुळे इतकी ही सुनावणी पुढे जाते? खरं तर या प्रकरणाची अर्जन्सी महत्वाची असते आणि न्यायालयासमोर वकिलांना या प्रकरणाची अर्जन्सी सांगणं अपेक्षित असतं. आता सरकार त्या ठिकाणी बनलेलं आहे, पक्ष आणि चिन्ह त्यांना देण्यात आलेले आहे आणि निवडणूक आयोग ही स्वायत्त बॉडी आहे, त्यांनी ती पक्ष आणि चिन्ह त्यांना दिलेलं आहे. त्यामुळे त्यांच्या निर्णयामध्ये त्यांनी जो निर्णय घेतलेला आहे त्यांचं म्हणणं असं होतं की शिवसेना हा पक्ष आहे, तर पक्षाची ज्या घटना होती त्या घटनेनुसार उद्धव ठाकरे यांची निवडणूक जी झाली होती त्याचे डॉक्युमेंट त्यांच्याकडे देण्यात आलेले नव्हते आणि त्या पद्धतीने ते न झाल्यामुळे त्यांनी दुसरी जी परीक्षा असते एखादा पक्ष आणि चिन्ह कोणाचं ठरवण्याचं, त्याच्यामध्ये त्यांनी ह्या संपूर्ण मॅटरची अर्जन्सी सांगता आलेली नाहीये कोर्टात, मुद्दा लक्षात आला. शिवाजी, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल.